नमस्कार, बहुत बहुत स्वागत है न्यूज 21 में। आप सबका आपके साथ मैं हूं ऋतिका पांडे और अब खबरें देखें अन्य राज्यों से। पलाडी फाटा स्थित नागपुर कोलकाता राष्ट्रीय राजमार्ग पर रोजाना 20 से 25 गांवों के नागरिक मेडिकल कॉलेज, आरटीओ कॉलेज और विद्यालयीन छात्रा आवागमन करते हैं, लेकिन इस महत्वपूर्ण मार्ग पर रोड क्रॉसिंग की कोई सुविधा नहीं है। आपको बता दें, स्थानीय लोगों को सुरक्षित मार्ग तक पहुंचने के लिए लगभग 1 किलोमीटर विपरीत दिशा में उनको चक्कर लगाना पड़ता है। इससे कई दुर्घटनाएं भी हो चुकी हैं और भविष्य में और भी हादसों की संभावनाएं बनी हुई हैं। इस गंभीर समस्या को लेकर प्रहार जनशक्ति पार्टी ने अतिरिक्त जिलाधिकारी से मिलकर निवेदन किया है। बता दें, पार्टी ने राष्ट्रीय राजमार्ग विभाग के रोड क्रॉसिंग के लिए त्वरित उपाय योजना लागू करने की मांग की। भंडारा से हंसराज की रिपोर्ट। नमस्कार, आज माननीय जिल्हाधिकारी महोदयाच्या वतीने आम्ही राष्ट्रीय महामार्ग जे नागपूर कोलकाता ज्यांनी राष्ट्रीय महामार्ग बनवलेला आहे त्यांना आम्ही निवेदन पाठवलेलं आहे। ते यासाठी की त्या ठिकाणी पलाडी फाटा या पलाडी फाट्यावरती गेली 10, 15, 20, 25 गावांचं येणं जाणं आहे, परंतु त्या ठिकाणी जी काही रोड क्रॉसिंगसाठी उपाययोजना करून द्यायला पाहिजे होती, त्या ठिकाणी एखादी बोगदा तयार करून द्यायला पाहिजे होता, तो न करता त्या ठिकाणी रहदारी सुरू झाली, राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला। परंतु त्या भागातून येणारे जे काही विद्यार्थी असतील, त्या भागातून येणारे जे काही भंडाऱ्याच्या बाजूला नागपूरच्या दिशेने येणारी जी काही त्या भागातील लोक आहेत त्यांना विरुद्ध दिशेने म्हणजे रॉंग साईडने येणं जाणं करावं लागते। त्यामुळे त्या ठिकाणी अपघात होतात। अपघाताचं प्रमाण त्या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। भविष्यातही अपघात होणार आहेत। त्या भागामध्ये आरटीओ ऑफिस सुद्धा स्थापन झालं, त्या भागामध्ये मेडिकल कॉलेज सुद्धा स्थापन झालेलं आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी येणारी जी काही रहदारी आहे आणि त्या रोड क्रॉसिंग नसल्यामुळे विरुद्ध दिशेने येणं जाणं करावं लागणार आहे। त्यामुळे अनेक अपघात त्या ठिकाणी होणार आहेत। मग त्या अपघाताला जबाबदार कोण म्हणून आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना सांगितलं की जर का आपण ताबडतोब त्या ठिकाणी उपाययोजना रोड क्रॉसिंगसाठी केली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या भागातल्या सर्व जनतेला सोबत घेऊन एक मोठं जनआंदोलन त्या ठिकाणी उभं करणार आहोत। धन्यवाद।